नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत नाकाळे. मित्रांनो, मी घेतलेल्या राज्यसभेच्या निवडणूक त्याच्या संदर्भात बोलू. 7 जागांच्या येणाऱ्या राज्यसभेचा निवडणुकीचे फॉर्म भरायची सुरुवात झाली आहे. पाहूया आपण की कोण पक्ष याच्यात सामील होत आहेत. BJPचे 6 जागा तर 100% निवडून येतील, ह्याच्याबद्दल दुमत नाही. कारण त्यांच्याकडे राज्यसभे इतकं निवडून येण्या इतपत त्यांच्याकडे तेवढ्या सीट्स आहेत. एक जागा मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक जागा शिवसेना, असं काहीतरी त्यांचं अलायन्समध्ये होऊ शकतं. पण प्रश्न आहे 7व्या जागेचा. 7वी जागा म्हणजे महाविकास आघाडी. शक्यतो महाविकास आघाडीचं जर शरद पवार जर कॅन्डिडेट नसतील तर महाविकास आघाडी न होता महाभकास आघाडी होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. कारण तिथे वेळप्रसंगी 7वा उमेदवारसुद्धा महायुतीचा लागू शकतो. ही देवाभाऊची करामत. पाठीमागच्या वेळेस तुम्ही कोल्हापूरच्या जागेवरती पहा कसं झालं होतं. संजय गायकवाड की संजय मला वाटतं शिंदे असं काहीतरी एक शिवसेना उद्धव गटाचा उमेदवार, म्हणजे त्यावेळेस ती परिपूर्ण शिवसेना होती. त्या शिवसेनेचा उमेदवार न येता माडिक, मला वाटतं धनंजय माडिक कसे निवडून आले आणि कसे देवाभाऊनी त्यांचं बेरजेचं गणित कसं वजाबाकीमध्ये आणलं शिवसेनेचं, आणि आपला एक उमेदवार अधिकचा निवडून आणला. ही देवाभाऊची करामत होती. पाहूया आता आपण ह्या निवडणुकीमध्ये काय होतं आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये खूप चांगला ट्विस्ट येणार आहे. जर शरद पवार नसतील तर महाविकास आघाडी ही इंडिया अलायन्स नसून हे एक दुसऱ्याचे पाय खेचण्यामध्ये किंवा एक दुसऱ्याला पाण्यामध्ये पाहत आहेत, हे तितकंच खरं.